मित्रांनो, मी तुमचा फार्मसिस्ट स्वप्नील गावकर आपले फार्मा मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपला विषय आहे डिफरंट टाइप्स ऑफ पेन, म्हणजे कोणकोणते डिफरंट पेन हे आणि त्यासाठी लागणारी औषधं, तसेच त्या औषधांवर आपण कोणते ब्रँड नेम आपल्याला इझिली अवेलेबल होतात आपल्या जवळच्या फार्मसी स्टोअरमध्ये, आणि तसेच त्याचे डोस कसे घ्यायचे आणि त्याचे थेरपेटिक यूज आणि त्याचे साईड इफेक्ट ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम पहिले आपण पॅरासिटामॉल, जे की जे नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करणाऱ्या औषधापैकी एक. तर पॅरासिटामॉल किंवा ॲसिटामिनोफेन हा त्याचे कॉमन ड्रग आहे. तर ब्रँड नेम, त्याच्यातले ब्रँड नेम म्हणजे विकत घेणारे डोलो 650, तसेच क्रोसिन ॲडव्हान्स, तसेच कॅल्पॉल 500 किंवा 650, तसेच पॅरासिट 500 किंवा 650 असे हे ब्रँड. या सर्व ब्रँडमध्ये पॅरासिटामॉल हे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतं. म्हणजे त्याचा डोस, आता हा डोस कसा घ्यायचा, तर पॅरासिटामॉल मेजॉरिटीली बाईस डे म्हणजे बीडी दिवसातून 2दा हे घेणं ऑन एन ॲव्हरेज घेणं ओके आहे. तसंच हे पॅरासिटामॉल तुम्हाला जेवणाच्या नंतरच घ्यायचे आहे. तसेच हे घ्यायच्या अगोदर तुम्हाला डॉक्टरांकडनं कन्सल्ट करून घेणे महत्वाचं आहे. तसेच त्याचा मेजॉरिटी पॅरासिटामॉलचा यूज हा जनरल तापासाठी आणि नॉर्मल बॉडी पेन, बेसिक बॉडी पेन साठी यूज होतो. ह्या सततच्या यूजमुळे, पॅरासिटामॉलच्या सततच्या यूजमुळे काही साईड इफेक्ट पण आहेत. ते म्हणजे की नॉशिया म्हणजे मळमळ होणे, वॉमिटिंग म्हणजे उलटीसारखं होणे, तसेच कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता होणे, तसेच इचिंग खाज सुटणे, इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणे, ह्या सगळ्या लॉंग टर्म इफेक्ट म्हणजे कंटिन्यू यूज करत असाल मेडिसिन तर त्याच्यामुळे हे साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. मुख्यतः म्हणजे दुसरं टाईप पेन मध्ये म्हणजे डायक्लोफेनाक प्लस पॅरासिटामॉल. ह्याच्यामध्ये दोन औषधं जे कॉमनली मेडिसिन यूज करतात डोकेदुखीसाठी. त्याच्यामध्ये ड्रग म्हणजे डायक्लोफेनाक सोडियम 50 mg आणि पॅरासिटामॉल 325 mg असे कॉम्बिनेशन मध्ये यूज होतं. त्यामध्ये या औषधामध्ये ब्रँड नेम आपल्याला जवळपास मिळणार आहे. डायनापर टॅबलेट आहे, तसेच वोवेरॉन प्लस आहे, तसेच डायक्लोविन प्लस आहे, तसेच डायक्लोमॉल टॅबलेट असं आहे. तर डायनापर टॅबलेट आता आपल्या स्लाइडवर शो होत आहे. त्याच्यामध्ये डायक्लोफेनाक सोडियम आणि पॅरासिटामॉल याचं कॉम्बिनेशन आहे ट्रोयका फार्मसीचं. त्याचा मोस्टली यूज SOS म्हणजे जर गरज वाटली तरच वापरायचं आहे, तसं बघायला गेलं तर. आणि नेहमी औषध हे डायक्लोफेनाक पॅरासिटामॉल हे औषध तुम्हाला जेवणानंतरच घेणे आहे. तसेच हे डायक्लोफेनाक पॅरासिटामॉल तुम्हाला पेन रिलीफ, डोकेदुखी यासाठी यूज होतं. आणि त्याचे कॉमन साईड इफेक्ट लॉंग टर्म यूज सतत हे तुमच्या वापराने ह्याचा साईड इफेक्ट होतोय तुम्हाला नॉशिया, वॉमिटिंग, हार्टबर्न म्हणजे चेस्ट पेन होऊ शकतं. परत डायरिया, जुलाबाचं लक्षण होऊ शकते, किंवा भूक न लागणं हाही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागेल. तर याचा पुढचा आहे आयबुप्रोफेन पॅरासिटामॉल, म्हणजेच आयब्युपॅराही म्हणतात त्याला, असं ड्रग कॉम्बिनेशन मध्ये मेडिकल मध्ये. आयब्युप्रोफेन 400 mg तसेच पॅरासिटामॉल 325 mg ह्या कॉम्बिनेशन मध्ये उपलब्ध आहे. किंवा तुम्हाला सिंगली आयब्युप्रोफेन ही 200 mg, 400 mg, 600 mg, 800 mg या एमजीज मध्ये वेगवेगळ्या एमजीज मध्ये अवेलेबल होऊन जातं. तसेच त्यासाठी लागणारे ब्रँड नेम म्हणजे ॲब्युसिसिक प्लस, तसेच कॉम्बिफ्लाम आणि फ्लेक्झॉन हे नावाजलेल्या औषधांचे कॉमनली यूज मेडिसिन्स आहेत या कॉम्बिनेशन मध्ये. डोसेज तुम्हाला गरज लागली तरच घ्यायचं आहे, किंवा दिवसातनं एकदा घेतला तरी मोर दॅन इनफ आहे. तसेच ही टॅबलेट तुम्हाला आफ्टर फूडच खाणे अत्यावश्यक आहे. जर हे आणि ह्याचा कॉमनली यूज तुम्हाला इयर पेन म्हणजे कान दुखत असेल, बेसिक कान दुखत असेल, किंवा बॉडी पेन नॉर्मल, त्यालाही यूज करू शकता तुम्ही. तर ह्याचं कॉमन साईड इफेक्ट तुम्हाला हार्टबर्न होऊन जातं. त्याच्यामुळे इंडायजेशन, सततच्या यूजमुळे इंडायजेशन म्हणजे डायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला. तसेच उलटी मळमळ सारखं होऊ शकतं, आणि स्टमक पेन ही त्याचा साईड इफेक्ट आहे लॉंग टर्म इफेक्टने. तर तुम्ही याचे म्हणून याचा कंटिन्यू यूज करत असाल तर एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच याचा पुढे वापर करावा. तसेच आता पुढचं आहे
की केटरोलॅक टॅबलेट. केटरोलॅक म्हणजे हे औषध आपल्याला मोस्टली केटरोल DT वगैरे टूथपेनसाठी यूज होणारे आहे. तर त्याच्यामध्ये लागणारे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे केटरोलॅक टॅबलेट. तर त्याच्यामध्ये ब्रँड नेम येतं केटरोल DT, परत केटोफोर्ट 10, परत केटॉफ DT. ह्या डिफरंट टाइप्स ऑफ कंपन्यांचे औषधं आहेत. त्याचा डोसेज नेहमी तुम्हाला ही मेडिसिन तुम्हाला डोसिंग ड्युरेशन मध्ये घ्यायची, एक पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये 4 ते 5 आवरच्या गॅप पिरियड मध्ये. आणि तुम्हाला ही गोळी केटरोल DT ही तुम्हाला पाण्यातून न घेता नॉर्मल अशी जिभेखाली ठेवली तर ही ती विरघळणारी आहे. तर तसेच त्या गोळीला आपण दुसऱ्या वेने म्हणजे एक ग्लास पाण्यामध्ये टॅबलेट टाकून ती पूर्ण डिझॉल्व्ह होऊन जाते. ती डिसेंटिग्रेट असल्यामुळे DTचा अर्थ तो तसा आहे, डिसेंटिग्रेट टॅबलेट. ती इझिली डिझॉल्व्ह होऊन जाते, त्याला कुठं पाण्याचं मीडियम लागत नाही. तुम्ही ते पाणी डायरेक्टली पिलं तरी पण ते केटरोल DT तुमचं काम करून जाते, किंवा जिभेखाली ठेवलं तरी काही इश्यू नाही, ते होऊन जातं. तर तसंच त्याचा थेरपेटिक यूज म्हणजे ही मेडिसिन तुम्हाला आफ्टर फूड घ्यायची आहे, आणि तेव्हा पेन रिलीफ म्हणजे टूथेक म्हणजे आपले दात दुखतात मेजॉरिटी, त्या लोकांसाठी केटरोल DT हे उत्तम पर्याय आहे. तर याचा कॉमन साईड इफेक्ट आहे तुम्हाला स्टमक पेन होतं. जास्तीत जास्त कंटिन्यू यूज करता तुम्ही, एक तर ती दिवसातून एकच घेणे आहे, त्याचा मल्टिपल टाइम तुम्ही यूज करताय, तर त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते हार्टबर्न आहे, इनडायजेशन आहे, म्हणजे पचनशक्तीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होणार, किंवा वॉमिटिंगचा त्रास होणार जास्तीचं औषध घेतल्यामुळे, किंवा त्याच्यामुळे पोटात दुखायचाही, स्टमक पेनचाही त्रास होऊ शकतो तुम्हाला. तर म्हणून तुम्हाला नेहमी प्रत्येक गोष्टीचा अतिवापर, प्रत्येक टॅबलेटचा अति यूज घ्यायचा नाहीये. जर तुम्हाला ती सवय असेल तर एकदा डॉक्टरांकडनं कन्सल्ट करून घ्या. तसंच आता पुढचं आहे डायसायक्लोमाइन आणि मेफेनॅमिक ऍसिड. डायसायक्लोमाइन आणि मेफेनॅमिक ऍसिड हे पण एक पेनसाठीच यूज करणारे औषध आहे. तो मेजॉरिटी तुम्हाला हे ड्रग नेम डायसायक्लोमाइन 10 mg आणि मेफेनॅमिक ऍसिड 250 mg या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. त्याच्यासाठी होणारी ब्रँड नेम म्हणजे मेफ्टाल स्पास, स्पाझमोलिन प्लस आणि मेफाकाइन स्पास. हे मोस्टली सेल होणारे आहेत. मेफ्टाल स्पास तुम्हाला इझिली कुठलाही फार्मसी स्टोअर मध्ये अवेलेबल होणारे गोष्टी आहेत. ते तुम्हाला मेजॉरिटी हा मेफ्टाल स्पास हे तुम्हाला 2 BD और SOS म्हणजे बायसाइड आहे, म्हणजे दिवसातनं 2दा, किंवा इफ तुमचं पेन होत असेल SOS म्हणजे इफ रिक्वायर्ड, जर तुम्हाला लागत असेल तर तेव्हा ती तुम्ही औषध घेऊ शकता. तर ते तुम्हाला आफ्टर फूडच घ्यायचं आहे, जेवणानंतरच तुम्हाला ही गोळी घ्यायची आहे. तसेच त्याचा यूज तुम्हाला स्टमक पेन म्हणून मेजॉरिटी यूज तुम्हाला तो होतं. पिरियडिक पेनसाठी, मेन्स्ट्रुअल सायकल जे लेडीज लोकांना जो मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम असतो मेन्स्ट्रुअल सायकलचा, तेव्हा पिरियड्स पेन होतं, क्रॅम्प्स असतात, तर त्याला मेफ्टाल स्पास यूज होऊन जातं. तर तसंच तो एक NSAID ड्रग आहे, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. कॉमन साईड इफेक्ट आहे ते सततच्या यूजमुळे डिझिनेस आहे, म्हणजे चक्कर सारखं येणं, नॉसिया म्हणजे मळमळ होणं, तसेच ड्रायनेस सततच्या यूजमुळे त्याचा ड्रायनेस म्हणजे माउथ मध्ये ड्रायनेस होतो, तोंडाला कोरडेपणा येतो, स्लीपनेसनेस झोप न लागणं, तसेच नर्वसनेस, एखाद्या गोष्टीत बैचेन होणं, तसेच ब्लड विजन, अचानक आपल्याला विजन्स असतात जे आपल्याला दूरदृष्टीने मध्ये आपल्याला कलरचाही दिसण्याचा थोडासा इफेक्ट होऊ शकतो ना, प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा विकनेस, हे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे त्याचा अतिवापर करू नये. तर तसंच पुढचं आहे इटरोकॉक्सिब, म्हणजे ते मेजॉरिटी यूज होते तुमचे NSAID ड्रग आहे, म्हणजे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे. ते तुम्हाला इटरोकॉक्सिब हा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे. तो 60 mg, 90 mg आणि 120 mg या 3 वेगवेगळ्या डोसेस फॉर्म मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईप मध्ये मिळून जातं. तसेच त्याचा ब्रँड नेम आहे इटोझॉक्स. तसेच इटोझॉक्स सिप्ला कंपनीचं, इटोफोर्ड ग्लिफोर्ड कंपनीचं, इंटरवॉक्स इंटाक्स कंपनीचं आहे. तर तिन्ही पण चांगल्या कंपनीचे आहेत. त्याच्यामध्येही अलग अलग इटोझॉक्स 60 म्हणा, इटोझॉक्स 90 म्हणा, इटोझॉक्स 120 म्हणा, असे वेगवेगळे स्ट्रेंथ टाईपचे तुम्हाला इटोझॉक्स भेटून जातात. तर त्याच्यामध्ये तो इटोझॉक्स म्हणजे इटरकॉक्सिब हे तुम्हाला गरज लागली तरच घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा वापर फक्त दिवसातून एकदाच, किंवा खरं म्हणजे दिवसातून एकदाच, किंवा गरज लागली तुम्हाला केव्हाही, तर तुम्हाला आफ्टर फूडच घेणे आवश्यक आहे. जर त्याचा यूज जॉईंट पेनसाठी
तसंच तो NSAID ड्रग, NSAID म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे, म्हणजे तो मेन जॉईंट पेनचं काम करतोय. आणि इन्फ्लेमेशन असेल गुडघ्यांचं म्हणा किंवा बेसिक असं, तर त्यासाठी यूज होऊन जातं. मोस्टली त्याचा यूज जॉईंट पेन साठी होतो. तर या सततच्या युजमुळे त्याचे कॉमन साईड इफेक्ट तर आहे गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीज म्हणजे GERD. हा त्याचा कॉमन इफेक्ट म्हणजे गॅस्ट्रिक ऍसिडचा प्रॉब्लेम होत नाही, रिफ्लक्स होणे, सतत ऍसिड रिफ्लक्स होणार त्याच्यामुळे, आणि ऍसिडिटी फॉर्मेशन होणार त्याचं. तसेच ओरल अल्सर म्हणजे माउथ अल्सर सारखं सततच्या युजमुळे गरम होतं, ही टॅबलेट गरम करते, तसं त्यामुळे ते ऍसिडिटी होते आणि तोंडाला सुद्धा अल्सरेशन होतं, जखमा होतात. तर तसंच स्टमक इन्फ्लमेशन, पोट फुगणे म्हणजे तेच रिलेटेड टू ऍसिडिटी झालं ते, त्याचं हे ॲब्डोमिनल पेनही करतं त्यामुळे. तसंच वॉमिटिंग सारखं होतं, तसंच नॉशिया, मळमळ सारखं होणं, ह्या त्याचे साईड इफेक्ट्स आहेत कॉमन. त्यामुळे त्याचा पेन किलरचा अतिवापराने तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होणे हे कॉमन आहे, त्यामुळे त्याचा अतिवापर करू नका. तसे आता पुढचं आहे पुढचं कॉम्बिनेशन आहे ऍसिक्लोफेनॅक, पॅरासिटामॉल आणि सेरोसोपेप्टिडेस. हे ट्रिपल कॉम्बिनेशन मध्ये हा यूज तुम्हाला मोस्टली स्वेलिंग साठी यूज होणारा कॉम्बिनेशन आहे. तर त्याच्यामध्ये ड्रग मोस्टली यूज होतात ऍसिक्लोफेनॅक 100 mg, परत पॅरासिटामॉल 325 mg आणि सेरोसोपेप्टिडेस 15 mg. असे 3 टाईप मध्ये तीन ट्रिपल कॉम्बिनेशन वेगवेगळ्या स्ट्रेंथ मध्ये तुम्हाला हे होणारा ड्रग आहे. त्याच्यामध्ये येणारे ब्रँड नेम्स आहेत तुमचे झेरडॉल SP, परत मोवेक्स SP, परत एसिमिज S. हे 3 टाईपचे डिफरंट कंपनीजचे मेडिसिन्स या कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला. हे डोसेस तुम्हाला ह्याचा डोस म्हणजे घ्यायचं कसं, तर ते तुम्हाला गरज लागली तर SOS, जेवणाच्या SOS म्हणजे गरज जेव्हा लागेल तेव्हा जेवणाच्या नंतर घेणे, काहीतरी फूड घेऊनच ते घ्यायचं आहे. ते NSAID ड्रग असल्यामुळे तो नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग असल्यामुळे तो कंटिन्यू इन्फ्लेमेशनचं काम कमी करायचं काम करणार आहे. तर त्याचं मेन यूज इन्फ्लेमेशन आणि स्वेलिंग कमी करणं हेच आहे. ह्याचं सततचं यूज, सतत घेणं, ह्याचं साईड इफेक्ट म्हणजे नोशिया, वॉमिटिंग म्हणजे मळमळ, उलटीसारखं होणं, स्टमक पेन होणं, हार्टबर्न होणं. मेजॉरिटी तुम्हाला ऍसिडिटीच्या कंटिन्यू युजमुळे पेन पेन किलर, हे सततचे पेन किलर खाण्यामुळे ऍसिडिटी हा त्रास होतच असणार आहे. तसेच आणि भुकेचा प्रॉब्लेम, लॉस ऑफ एपिटाईट म्हणजे भूक न लागणे किंवा भुकेचा प्रॉब्लेम होणे, हे हा इंडायजेशनचाही प्रॉब्लेम होऊन जातो त्याच्यामुळे. एपिटाईट नाही तर इंडायजेशन होणार, तसा हा प्रकार आहे. तर त्याच्या पुढचं आहे ट्रिपल कॉम्बिनेशन. ह्याच्या व्यतिरिक्त ऍसिक्लोफेनॅक, पॅरासिटामॉल, फ्लोरझोक्साझोन. हा मेजॉरिटी मसल रिलॅक्संट, आपण नॉर्मली MR टॅबलेट आणि वगैरे सांगतो त्या हिशोबामध्ये मसल रिलॅक्संट कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये येणारे ड्रग आहे म्हणजे ऍसिक्लोफेनॅक टॅबलेट 100 mg, पॅरासिटामॉल 325 mg आणि क्लोरझोक्साझोन 250 mg. हे ट्रिपल कॉम्बिनेशन मध्ये येऊन जातं. त्याच्यामध्ये येणारे ब्रँड नेम मोविक्स MR, परत एसिमिज MR, तसेच डोलोविन MR. हे कॉमनली यूज होणारे ब्रँड्स आहेत. तर त्यामध्ये ह्याचे डोस सेम आफ्टर फूडच घ्यायचे तुम्हाला. इफ रिक्वायर्ड, जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा घेणं आहे SOS. किंवा जास्ती सिव्हिअर पेन असेल तर मग 2 टाइम घ्या किंवा मग डॉक्टरांना एकदा कन्सल्ट करून घ्या. तर ते नेहमी फूड हे नेहमी औषध हे तुम्हाला आफ्टर फूडच घ्यायचं आहे. तर त्याचा मेन यूज आहे थेरapeutic यूज मस्क्युलर ट्रीटमेंट फॉर मस्क्युलर पेन, म्हणजे मसल पेन वगैरे, मसल डॅमेज असेल किंवा मस्क्युलर काही मसल रिलॅक्सेशन करण्यासाठी तो यूज होऊन जातं औषध. याचे कॉमन साईड इफेक्ट आहे अति यूजने नॉशिया, परत स्टमक पेन, तसंच वॉमिटिंग, तसेच लॉस ऑफ एपेटाईट आणि हार्टबर्न म्हणजे चेस्ट पेन वगैरे तेही होऊ शकतं. तर डिफरंट टाइप्स ऑफ पेनची औषधे हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले. तर अजून तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत शेअर करायचे आणि त्याचा वापर कंट्रोलमध्ये येईल आणि चुकीचा वापर होणे टाळेल.